जिथे पाणी आहे तिथेच पाण्यासाठी लोक भटकत आहेत. होय, एकूण धक्का बसेल, पण हीच परिस्थिती आहे वाई तालुक्यातील काही गावांची. नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी चौक, विशेष विषय चौकातला. निसर्गाने समृद्ध आणि धरणांच्या सानिध्यात असलेला हा भाग, पण तरी इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. धोम-बलकवडी धरणाच्या विस्तृत जलाशयामुळे वाई तालुक्याचा भाग पाण्याने समृद्ध मानला जातो. मात्र पाण्याच्या सानिध्यात असूनही तहानलेलं गाव, अशी अवस्था वाई तालुक्यातील काही गावांची झाली. तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर आणि आनंदपूर या गावांसह काही वाड्यांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. या भागातील 4,500हून अधिक नागरिक आणि 2,000पेक्षा जास्त जनावरे पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे यंदा पावसाची कमतरता नसतानाही ही टंचाई निर्माण झाली. त्यामुळे हे नैसर्गिक नव्हे तर कृत्रिम पाणी टंचाई असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की ही समस्या पुन्हा डोकं वर काढते. पाईपलाईन दुरुस्तीचा अभाव, पाणी साठवण आणि वितरणातल्या त्रुटी, दीर्घकालीन नियोजनाचा अभाव या कारणांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होतीये. मे महिना सुरू होईल, पुढील काही दिवसात टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून टँकरची संख्या वाढवण्याची तयारी सुरू आहे, पण हा उपाय तात्पुरता असल्याचं स्पष्ट दिसतंय. खरा प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या धरणाच्या जवळ राहूनही लोकांना पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो. आता गरज आहे ती कायमस्वरूपी उपाययोजनांची, नाहीतर दरवर्षी हीच परिस्थिती अधिक गंभीर होत जाणार आहे. तुमच्या भागातही अशीच पाणी टंचाई आहे का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा.